नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एअर फोर्स मध्ये 10वी पास वरती जी नॉन कॉम्बटंटची भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये इंग्रजी आणि जीके हे दोनच विषय तुम्हाला विचारले जाणारे 15-15 असे एकूण 30 गुणांसाठी। इथं तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा नाही, बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा नाही, हे दोन प्लस पॉइंट आपल्यासाठी असणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीकेचा आणि इंग्रजीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कोणकोणते घटक वाचायचे जेणेकरून 30 पैकी 25 किंवा 25च्या पुढे गुण तुम्हाला मिळाले पाहिजे। त्याबद्दलच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांनी पोस्टाने फॉर्म पाठवला असेल त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अतिशयच महत्त्वाचा असणार आहे, ठीक आहे। आणि जे तुमचे मित्र एअरफोर्सची किंवा इतर वेगवेगळ्या भरत्यांची तयारी करत असाल त्यांना सुद्धा आपल्या टीम सोबत जोडून घ्यायचंय, त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवायची आहे। आता जवळपास पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे। म्हणजे तुमच्याकडे 60 दिवस असतील किंवा 70-80 दिवस असतील, मग त्या दिवसाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे। आता तुम्हाला इंग्रजी या विषयाचे 15 प्रश्न विचारणार आहे आणि दुसरा म्हणजे जीके या विषयाचे 15 प्रश्न विचारणार आहे। पण इंग्रजी हा झाला एक विषय, पण जीके मध्ये तुम्हाला 4 ते 5 विषयाचा अभ्यास करावा लागणार। त्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्राचा एखादा प्रश्न, योजना संबंधित हे सगळं तुम्हाला कव्हर करायचंय। पण नेमकं वाचायचं काय जेणेकरून ते घटक वाचून तुम्हाला 25 तरी मार्क मिळतील। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबांनो 30 पैकी 15 मार्कावरती तुमचं सिलेक्शन जवळजवळ फिक्स होणार आहे। मग आपण 15 मार्क तर सहज घेऊ शकणार आहे आणि 25 मार्कापर्यंत कसं पोहोचायचं हा प्लॅन आता व्यवस्थित बघा। आता बघा, आपल्याला काय करायचं माहिती का, इंग्रजी हा जो विषय, इंग्रजी या विषयाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, कारण इंग्रजी विषयच तुमची निवड ठरवणार आहे। आणि व्यवस्थित समजून घेतलं तर इंग्रजी आणि जीके या विषयाची जी काही प्रश्न विचारण्याची पातळी आहे ती 10वी आहे। 10वीच्या लेवलचे, 10वीच्या आतमधलेच तुम्हाला इंग्रजी किंवा जीकेचे प्रश्न विचारले जाणार आहे त्या लेवलचे, म्हणजे सोपे सोपे प्रश्न असतील असं आपण म्हणू शकतो। मग जीकेला तुम्हाला 15 पैकी 12-13 मार्क कसे मिळतील, इंग्रजीला कसे मिळतील, तर ते बघा। आता इंग्रजीमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय, पार्ट्स ऑफ स्पीच। मराठीमध्ये नसतं का शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती किती असतात, 8 जाती असतात। मग त्या 8 जाती कोणकोणत्या आहे, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा 8 असतात। मग नाऊन, मग नाऊन म्हणजे काय असतं, नाऊनचे कोणकोणते प्रकार असतात, 5 महत्वाचे प्रकार असतात, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर प्रोनाऊन, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम असतो, जसं मराठीत तसं इंग्रजीमध्ये, जास्त की इंग्रजी अवघड नसते, ठीक आहे। त्यानंतर बघा, वर्ब खूप जास्त महत्वाचा असणार आहे, कारण 15 पैकी 4, 5, 6, 7 प्रश्न सुद्धा वर्ब वरती विचारले जाऊ शकतात। तुम्हाला फिल इन द ब्लँक दिलेली जाते, एखादं वाक्य देतात की बाबांनो राम हॅज डॅश डॅश, आणि इथं पुढे देणार बघा अशा पद्धतीने देणार, राम इज डॅश डॅश लेटर, राम इज डॅश डॅश लेटर। मग तुम्हाला पर्याय काय दिलेले असणार, एक दिलेला असणार राईट, दुसरा दिलेला असणार रायटिंग, तिसरा दिलेला असणार रिटर्न, चौथा दिलेला असणार टू राईट। मग तुम्हाला विचारतात फिल इन द ब्लँक, की रिकाम्या जागी योग्य तुम्हाला पर्याय निवडून भरायचा आहे। मग यासाठी टेन्स हा टॉपिक तुमचा चांगला पाहिजे, त्याचबरोबर वर्ब तुम्हाला चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे, सगळं सांगतो डिटेलमध्ये। पण 15 पैकी 6, 7, 8 प्रश्न तुमचे या पहिल्या या एकाच कन्सेप्ट मधून क्लिअर होणार आहे, पार्ट्स ऑफ स्पीच। ज्यानं शब्दाच्या जाती चांगल्या केल्या त्यामध्ये 50% ग्रामर तुम्ही कव्हर केलं असं समजून घ्यायचंय। यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण मराठीमध्ये विशेषण म्हणत असतो, त्यानंतर ज्याला आपण ऍडवर्ब क्रिया विशेषण अव्यय असतं बघा, मग ते झालं ऍडवर्ब। त्यानंतर इंटरजेक्शन हे समजा केवळ प्रयोगी अव्यय, कंजक्शन महत्वाचं आहे ज्याला आपण उभयान्वयी अवयव म्हणत असतो, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय हे महत्वाचे। हे सगळे घटक तुम्हाला सुरुवातीला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे। सगळ्यांच्या व्याख्या काय काय, कोणकोणते उदाहरणं असतात, जेवढे जास्त उदाहरणं समजून घेणार तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे। हे झाले इंग्रजीचं, हे महत्वाचं। त्यानंतर यासोबत तुम्हाला ग्रामरचे कोणते टॉपिक करायचे, तर टेन्स एकदम चांगल्या पद्धतीने करायचा। 12 टेन्स असतात बघा, मग याच्यामध्ये आपण काय ट्रिक लागू शकतो की आपल्याला महत्वाचे टेन्स 3 आहे, वाक्य हे काळ कोणते, तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। मग आपल्याला फक्त काय करायचंय, सिंपल शब्द जोडायचा आहे 3 वेळा सुरुवातीला, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर।
त्यानंतर आपल्याला शब्द जोडायचा आहे बघा, कंटिन्युअस, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. त्यानंतर आपल्याला परफेक्ट शब्द जोडायचा आहे, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. त्यानंतर शेवटीला काय करायचं, आपल्याला या दोघांची बेरीज करून टाकायची, समजा कंटिन्युअसची आणि परफेक्टची. असं म्हणायचं, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. झाले 12 टेन्स. या 12 टेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचंय आणि त्यावरून जास्तीत जास्त उदाहरणं स्वतः करून बघायचे. उदाहरणावरून हे समजायला सोपं जात असतं सगळे टेन्स. ठीक आहे. आणि टेन्स एक वाक्य घ्यायचं आणि ते वाक्य 12 टेन्स मध्ये बनवायचं. एक वाक्य घ्यायचं आणि 12 टेन्स मध्ये बनवायचं. असं केल्यानं तुमचा टेन्स हा टॉपिक चांगला होणार आहे आणि यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणून स्किप करू नका. जे जे महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतोय बघा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॉइस म्हणून हा एक टॉपिक असतो, यावरती प्रश्न विचारतात, चेंज द व्हॉइस. मग मराठीमध्ये कसे प्रयोग असतात, भाव्य प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, तसे इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. त्याच्यामध्ये फक्त 2 असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस. मग इंग्रजीचं तुम्हाला काय विचारणार, एक वाक्य दिलेलं असणार ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला कशामध्ये करायचंय समजा, तर पासिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे असं. पण व्हॉइस साठी तुम्हाला टेन्स आले पाहिजे. व्हॉइस साठी तुम्हाला टेन्स आले पाहिजे. ज्याला टेन्स जमले त्याला व्हॉइस बिलकुल अवघड जाणार नाही, एकदम सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अजून तुम्हाला आर्टिकल हा टॉपिक चांगला करायचा आहे, कारण यावरती सर्व स्पर्धा परीक्षामध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. हा त्यांचा फेवरेट टॉपिक आहे असं आपण म्हणू शकतो. मग यामध्ये ए, ॲन आणि द. ए आपण केव्हा यूज करत असतो, ॲन केव्हा यूज करत असतो, द केव्हा यूज करत असतो, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फक्त एकदम सिंपल प्रश्न येणार आहे. आम्ही ज्यादा डीप मध्ये नाही वाचायचं तुम्हाला, हे सगळं वरून वरून महत्वाचं जेवढं आहे तेवढं वाचायचं आहे. त्यानंतर आर्टिकल नंतर क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग जास्त विचारला जात नाही, पण आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मग ह्या क्वेश्चन टॅगची तुम्हाला काय करायचंय माहिती का, फक्त 2-3 संकल्पना, 2 ते 3 तासाचं काम आहे. क्वेश्चन टॅग तुम्हाला कव्हर करता येणार आहे. वाक्यावर असतं, होकारार्थी वाक्य असलं तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, क्वेश्चन टॅग वाक्य नकारार्थी असलं तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. या 2 गोष्टी तुम्हाला क्वेश्चन टॅग मध्ये लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये, तेवढा एक टॉपिक कव्हर करा. त्यानंतर बघा, आता आर्टिकल झालं, आपलं व्हॉइस झालं, क्वेश्चन टॅग झालं, व्हर्ब तुम्हाला चांगलं करायचंय, टेन्स चांगले करायचे, तुम्हाला प्रिपोजिशन, ऍडजेक्टिव्ह वगैरे ते सुरुवातीला चांगलं करायचं सांगितलं. एवढं जरी केलं तरी 15 पैकी 8-9 मार्कांपर्यंत तुम्ही जाताय. 10 मार्कापर्यंत जवळजवळ तुम्ही एवढ्याच टॉपिक मधून चांगल्या पद्धतीने जाताय. त्यानंतर एक सेंटेन्स अरेंजमेंट म्हणून असतं बघा, म्हणजे 4 वाक्य दिलेले असतात, तर पहिलं वाक्य कोणतं असेल, म्हणजे पहिली घटना कोणती घडली असेल, त्यानंतर दुसरी केव्हा घडली, तिसरी त्यानंतर, असं आपल्याला फक्त क्रम लावायचा असतो. काय करायचं असतो, फक्त क्रम तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा असतो. त्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आपल्याला शब्दार्थ विचारणार आहे बघा. 4 ते 5 शब्दार्थ असणार, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द असणार आहे, ज्याला आपण सिनॉनिम म्हणत असतो इंग्रजीमध्ये, सिमिलर वर्ड्स. त्यानंतर अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात, एखादा 2 विचारला जाऊ शकतो. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याच्यावरती एक प्रश्न असतात, 1 वर्ड सबस्टिट्यूशन. तर तीच आपल्याला चांगली करायची, हे 3 घटक. त्यानंतर इडियम्स, वाक्यप्रचार, यावरती 100% एक प्रश्न असणार आहे. शब्दार्थामध्ये मी तुम्हाला एवढं सजेस्ट करणार आहे, एवढं चांगलं करा. त्यात बी आता सर एवढे सगळे शब्दार्थ सगळे वाचा का, नाही तर PYQ वाचा. एअरफोर्सचे जे एक्स आणि वाय ग्रुपच्या भरत्या होत असतात बघा, त्याच्यामध्ये वाय ग्रुपला जे इंग्रजीचे प्रश्न विचारण्यात आलेले ते चांगले करा. याच्यापेक्षा तुम्हाला सोपे प्रश्न येणार आहे, कारण वाय ग्रुपला क्रायटेरिया 12चा असतो एअरफोर्सच्या XY ग्रुपला. पण इथं तुम्हाला क्रायटेरिया 10वीचा आहे म्हणल्यावर त्याच्याही पेक्षा सोपे प्रश्न इंग्रजीचे विचारले जाणार आहे. अशा पद्धतीनं सगळा इंग्रजीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 15 पैकी तुम्हाला 12-13 क्वेश्चन 100% याच घटकांमधून येणार आहे. एवढे घटक कव्हर करा, जास्त डीप मध्ये जाऊ नका. आणि त्यातल्या तुम्हाला तयारी कशाची करायची, एक पॅसेजची. तुम्हाला कसं असायचं रे 10वीला इंग्रजीमध्ये, इंग्रजीचा जो 100 मार्काचा 80 गुणांचा तुमचा पेपर असेल, ठीक आहे, आमच्या वेळेस 100 गुणांचे होत होते, आता 80 गुणांचा पेपर असेल, तर त्या 80 गुणांच्या पेपरमध्ये तुम्हाला 2-3 पॅसेज दिलेले असतात पुस्तकामधले. मग असा पॅसेज दिलेला असतो आणि या पॅसेज वरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे. 5 प्रश्न तर त्यावरच असतात, 5 असू शकतात किंवा 3, म्हणजे 3 किंवा 5 मार्क फक्त पॅसेज वरून मिळणार. पॅसेज व्यवस्थित वाचायचा, त्याच्यावरून प्रश्न सोडवायचे, बाकी काही नाही. जसं तुम्ही करायचं 10वीला इंग्रजीमध्ये तसंच करायचंय. म्हणजे जर 5 किंवा 3 प्रश्न पॅसेजचे विचारले तर व्होकॅब्युलरीचे तुम्हाला 3 किंवा 4च क्वेश्चन दिसतील आणि बाकीचे 7-8 क्वेश्चन हे तिकडे ग्रामर वरून असणार आहे, अशा पद्धतीचे असणार. म्हणून पॅसेजची तयारी आतापासून करा, कारण 100% प्रश्न विचारले जाण्याची शक्यता पॅसेज वरती आहे. एकतर 3 विचारले जाऊ शकतात किंवा 5 विचारले जाऊ शकतात. आणि 10वीचा क्रायटेरिया आहे, 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये इंग्रजी विषयामध्ये पॅसेज विचारत असतात, 3-3 पॅसेज विचारतात.
एक सीन पॅसेज असतो, एक अनसीन पॅसेज असतो, अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणून ही तयारी करा. तुमचे 15 पैकी 13-14 क्वेश्चन याच घटकांमधून येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता जीके विषयाचं बघूया. इथं बरं आहे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताची तयारी नाही. जीके विषयामध्ये चालू घडामोडी बघा, चालू घडामोडीचे 3 ते 4 प्रश्न असणार आहे. मग 3 ते 4 प्रश्नामध्ये सगळ्या चालू घडामोडी करायच्या का नाही, तर मागच्या 6-7 महिन्याच्या महत्वाच्या चालू घडामोडी वाचायच्या. त्या पण कोणत्या तरी परीक्षात वारंवार विचारल्या गेलेल्या आहे किंवा महत्वाच्या घटना आहे. किंवा अग्निवीरचे पेपर असतात बघा, आर्मी अग्निवीरचे जे पेपर आहे जीकेचे ते सोडवा, जास्तीत जास्त सोडवा. त्याचा तुम्हाला लय म्हणजे लय फायदा होणार आहे. आर्मी अग्निवीरचे जास्तीत जास्त पेपर सोडवा, एअरफोर्सचे सोडवा झालेले पेपर, त्याचा खूप जास्त फायदा होणार. मग इथं तुम्हाला चालू घडामोडीचे 3-4 प्रश्न, यामधला एक प्रश्न खेळावरती असणार आहे की बाबांनो आताची WPL कोणी जिंकली 2026ची, IPL कोणी जिंकली, वैभव सूर्यवंशी बद्दल जास्त प्रश्न येऊ शकतात. कारण वैभव सूर्यवंशीचं काय झालं तर तो सर्वात तरुण खेळाडू बनला जो ज्यानं डेब्यूट केलं म्हणून. मग यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले जात असतात, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा युद्ध सराव असतील, म्हणजे डिफेन्स रिलेटेड ज्या करंट गोष्टी, सैन्य रिलेटेड ज्या महत्वाच्या चालू घडामोडी, 2 देशांमध्ये युद्ध सराव चालू आहे, त्या संबंधित महत्वाच्या गोष्टी. आणि यातल्यात आपल्याला अजून कशाचा अभ्यास करायचा आहे, डिफेन्स रिलेटेड माहिती, की नेव्हीचं जे काही मुख्यालय ते कुठे आहे, आर्मीचं मुख्यालय कुठे आहे, एअरफोर्सचं मुख्यालय कुठे आहे, स्थापना कधी झाली, नेव्हीचे चीफ, आर्मीचे चीफ, एअरफोर्सचे चीफ कोण आहे, म्हणजे प्रमुख कोण आहे, सीडीएस कोण आहे, पहिले सीडीएस कोण होते, बिपिन रावत, यावरती वारंवार प्रश्न विचारले. त्यानंतर कोण होते, अनिल चव्हाण, यावरती प्रश्न विचारले. सध्याचे सीडीएस वरती प्रश्न विचारू शकतात. मग ह्या 100% विचारल्या जाणाऱ्या पॉसिबली ज्या अशा गोष्टी आहे समजा, तिथे तुम्हाला लक्ष द्यायचंय. ठीक आहे, हे झालं करंटचं. समजा यामध्ये अजून पुरस्कार असतील, महत्वाचे पुरस्कार कोणकोणते समजा, त्या संबंधित प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. तेवढं करायचं सिलेक्टेड. आपण काय करू शकतो, चालू घडामोडीचे 2 ते 3 प्रश्नासाठी सगळं नाही वाचत बसू शकत ना. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इतिहास. इतिहासामध्ये आपल्याला भर द्यायचा आहे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहासाकडे. यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास नाही वाचायचा बरं का, प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास चांगला करायचा. 3 ते 4 प्रश्न इतिहासाचे जर असले तर प्राचीन आणि मध्यम वरतीच 2-3 प्रश्न असतील, आणि एखादा प्रश्न विचारला तर आधुनिक भारतावरती विचारतील. मग आधुनिक भारतामध्ये तुम्हाला फक्त आपले जे महात्मा गांधीजी आहे ना, त्याबद्दलची महत्वाची माहिती चांगली वाचायची आहे, त्यावर प्रश्न येतात. जे समाज सुधारक आहे त्यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते एक चांगलं करायचं. एवढे घटक तुम्हाला चांगले करायचे आहे. ठीक आहे, इतिहासामध्ये. त्यानंतर पुढचं म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला भारताचा भूगोल करायचा आहे, आणि जगाच्या भूगोल मधलं तुम्ही थोडंसं 1-2 कन्सेप्ट करू शकतात, पण भारताचा भूगोल चांगला करा. भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला नद्या विचारतील, पर्यटन स्थळ विचारतील, उद्योगासंबंधित प्रश्न विचारतील, बंदरा संबंधित प्रश्न विचारतील. या चांगल्या पद्धतीने करायच्या आहे, की नद्यांचा संगम कुठं होतो, उगम कुठं होतो, त्या संबंधित प्रश्न. पश्चिम वाहिन्या नद्या, पूर्व वाहिन्या नद्या, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, सर्वात लांब नदी कोणती आहे, हे झालं स्टॅटिक, जे फिक्स विचारलं जात असतं. बघा इतिहास भूगोल सांगितलं. आता बघा राज्यशास्त्रच तुम्हाला काय करायचंय, तर राज्यशास्त्राचे सुद्धा 3-4 प्रश्न विचारले जाणार आहे बरं का तुम्हाला. पॉलिटी जसं आपल्याला असायचं 10वीच्या अगोदर, नागरिक शास्त्र वगैरे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला काय कशाचा अभ्यास करायचा आहे, संसदेचा. महाराष्ट्राच्या रिलेटेड नाही, की मुख्यमंत्री असेल किंवा राज्यपाल असेल, तो अभ्यास नाही करायचा तुम्हाला मुख्याधिवक्त्याचा. आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, संसदेचा. मग संसदेमध्ये कोण कोण असतं, पंतप्रधान असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, राष्ट्रपतींचा अभ्यास, उपराष्ट्रपतींचा अभ्यास, महान्यायवादींचा अभ्यास, यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहे तुम्हाला संसद रिलेटेड. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर घटनेसंबंधित प्रश्न विचारतील. घटनेची जी पार्श्वभूमी आहे, की संविधान सभेची पहिली बैठक कधी बसली, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, यावर प्रश्न विचारले जात असतात खूप जास्त. मग यामधले महत्वाचे कलम लक्षात ठेवायचे. राष्ट्रपतीबद्दल कलम कोणते, उपराष्ट्रपतीबद्दल कोणते, पंतप्रधानाबद्दल असेल, संसदेबद्दल असेल, त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट आहे, राष्ट्रीय आणीबाणी आहे. ठीक आहे, त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. तेवढे घटक राज्यशास्त्रामध्ये चांगले करा, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील या ठिकाणी. त्यानंतर बघा आता विज्ञान. विज्ञानमध्ये तुम्हाला 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे आणि भौतिकशास्त्र आहे. मग आता 2-3 प्रश्न विचारले जाणार आहे, त्यासाठी एवढं सगळं करायचं का, तर नाही. तर भर द्यायचा जीवशास्त्र. जीवशास्त्रामध्ये 2 टॉपिक चांगले करा. एक म्हणजे रोग हा टॉपिक, दुसरा जीवनसत्वे टॉपिक, म्हणजे एकच आहे जवळपास. तर हे चांगल्या पद्धतीनं करा. रोग, जीवनसत्व, कोणत्या जीवनसत्वामुळे कशाचा अभाव होतो, कोणता रोग होतो. ठीक आहे, हे चांगलं करायचंय तुम्हाला जीवशास्त्रामध्ये. वनस्पती वर्गीकरण असेल, प्राणी वर्गीकरण असेल,
त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। रसायनशास्त्रामध्ये जास्त काही करायची गरज नाही, त्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे। पण भौतिक शास्त्रामध्ये विचारू शकतात, कारण फिजिक्स महत्वाचं आहे एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये, ठीक आहे, म्हणून विचारलं जाऊ शकतं भौतिक शास्त्र तुम्हाला। मग भौतिक शास्त्रामध्ये 2-3 टॉपिक चांगले करा फक्त तुम्ही, ठीक आहे, ते जर चांगले केले तर तुम्हाला भौतिक शास्त्र पैकीच्या पैकी गुण देणार आहे। पण 2-3 प्रश्नासाठी तुम्ही जीवशास्त्राला थोडंसं महत्व द्या। अर्थशास्त्रामध्ये जास्त अभ्यास करायची गरज नाहीये, तर अर्थशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला एखादा जो काही क्वेश्चन आहे तो योजनेसंबंधित विचारतील, नवीन काहीतरी योजना निघालेल्या असतील त्याबद्दल तुम्हाला प्रश्न येतील, किंवा एखाद्या योजनेची सुरुवात कधी झाली होती, कोण तिचे अध्यक्ष काहीतरी होते बाबा, ठीक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, किंवा आरबीआय बद्दल एखादा प्रश्न विचारतात। पण आता जे तुम्हाला हे 15 पैकी 8-9 प्रश्नाचा खेळ हा अगोदरचा होता जे मी तुम्हाला सांगितलं, पण त्यानंतर हा महत्वाचा एक टाईप आहे, तो म्हणजे कोणता, स्टॅटिक टाईप। आणि 15 पैकी 8-9 प्रश्न तुम्हाला इथूनच येणार आहे, कमी म्हणले किंवा जास्त म्हणले तरी चालेल, 7 ते 8 प्रश्न इथून येतील। म्हणजे यामध्ये तुमचं इतिहास येत असतं, भूगोल येत असतं, राज्यशास्त्र येत असतं, पुन्हा चालू घडामोडी पण येतात तिकडं स्टॅटिक मध्ये। मग स्टॅटिक म्हणजे नेमकं काय, तर फिक्स असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वारंवार विचारतात। म्हणजे जगातील सर्वात मोठी नदी कोणती, जगातील सर्वात लांब नदी कोणती, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या, म्हणजे जे भारतातील पहिले, जगातील पहिले, यावरती प्रश्न येणारे वारंवार। महत्वाचे दिनविशेष तुम्हाला विचारतात, जागतिक एड्स दिवस कधी असतो त्यावर प्रश्न विचारतात, महात्मा गांधी यांची जयंती कधी असते त्यावर प्रश्न विचारतात, महत्वाचे दिनविशेष। मग भारतातील सर्वात मोठे असेल, भारतातील सर्वात लहान असेल, ठीक आहे, तर यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहे। भारतातील पहिले अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य, यावर प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्याला स्टॅटिक पार्ट म्हणतात। मग यासाठी तुम्ही मागचे झालेले प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे। मग डिफेन्स रिलेटेड ज्या भरत्या, समजा अग्निवीरच्या भरतीमधून बरेचसे प्रश्न तुम्हाला इकडे दिसणार आहे स्टॅटिक रिलेटेड। पुन्हा एखाद्या राज्याचा लोकनृत्य कोणतं एखाद्या राज्याचं, त्यावर प्रश्न येतात, देश आणि त्यांच्या चलनावरती प्रश्न येतात, राजधान्या विचारल्या जातात। हे सगळं तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं करायचंय, ठीक आहे। अशा पद्धतीनं जीके आणि इंग्रजीची तुम्ही तयारी करा, तुम्हाला जवळपास 30 पैकी 25च्या आसपास गुण या सर्व टॉपिक मधून कव्हर होतील। आणि तुमचं जे काही मेरिट लागणार आहे ते 30 पैकी 15 वर लागू शकतं, 17 वर लागू शकतं, त्यांनी 15 मार्क पासिंग साठी भरपूर जवळपास असं सांगितलेले। पण हे 15 मार्क मिळवणारे जे मुलं आहे ना, तर त्यांचं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते पर्सेंटेज नुसार लावलं जात असतं, ठीक आहे। मग या भरतीमध्ये चांगल्यापैकी जागा असणार आहे, ज्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्यांचं 100% त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। मग यामध्ये तुमच्याकडं काय त्या ठिकाणी हे माहिती का, इंग्रजी विषय असल्यामुळे कट ऑफ कमी लागू शकतो, ठीक आहे। मग इंग्रजी विषय तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच अवघड त्या ठिकाणी जाणार आहे, ओके। जीके विषय आणि इंग्रजी विषय दोन्ही विषय असे जे कट ऑफ कमी करू शकतात। मग यामध्ये कमी गुणांवरती सिलेक्शन होण्याचे जे काही चान्सेस आहे ना ते खूप जास्त आहे। त्यातल्या परीक्षा किती मुलांना द्यायला मिळते हे अजून कन्फर्म नाही आहे, कारण तुमचं जे ऍडमिट कार्ड येणार आहे ते पर्सेंटेज नुसार येणार आहे। ज्याला 10वी मध्ये चांगल्या पद्धतीनं पर्सेंटेज असणार आहे त्याला चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर त्यांचं ऍडमिट कार्ड येईल, म्हणजे त्यांचं ऍडमिट कार्ड येणं फिक्स होणार आहे, ठीक आहे। अशा पद्धतीनं नियोजन करा, अभ्यास करा, प्लॅनिंग करा, 100% तुम्हाला त्या ठिकाणी यश याच्यामध्ये मिळणार आहे। अजून कोणती अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये विचारा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी, संपूर्ण तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण 10वी पास वरती, 12वी पास वरती ज्या वेगवेगळ्या भरत्या येत असतात, मग सेंट्रलच्या असो किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील असो, वनरक्षक भरती, पोलीस भरती, सगळ्यात महत्वाचं अग्निवीर भरतीवरती आपला भर असतो, SSC-GD किंवा इतर सर्व भरत्यांची अपडेट माहिती आणि फ्रीमध्ये तयारी आपण चांगल्या पद्धतीनं युट्यूबच्या माध्यमातून करून घेणार आहोत। म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमचे जे मित्र तयारी करत असतील त्यांना सुद्धा शेअर करायचा आपला व्हिडिओ, ओके। चला, जय हिंद, धन्यवाद सगळ्यांना।